अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे हजारो वर्षांपासून उभा असलेला किल्ला आता इतिहास जमा होतो की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे। जयसिंग राजांनी बांधलेला हा हजारो वर्ष जुना असलेला किल्ला आता शेवटच्या घटका मोजतोय। गुरुवारी सकाळी या किल्ल्याच्या तटबंदीचा काही भाग कोसळला आहे। सुदैवाने यामध्ये मोठी हानी टळली आहे। बाळापूर येथे 2 दिवसात जोरदार पाऊस झाल्याने पावसाचं पाणी उरल्या तटबंदी शिकस्त होऊन या ऐतिहासिक वास्तूचा भाग कोसळला। या वस्तूकडे पुरातत्व विभागाचं कमालीचं दुर्लक्ष होत असून डागडुजी न केल्यानेच ही दुर्घटना झाली असल्याचा आरोप स्थानिकांनी केला है। पुरातन बहुत पुराना किला है और यहाँ पे ये किले की मरम्मत नहीं होने की वजह से यहाँ पे बहुत 2 दिन पहले बहुत बारिश हुई। ये बारिश की वजह से किला ढह गया और यहाँ पे डोटनापुर लोगों के शहर के लोग जो है यहाँ पे इनका कब्रस्तान है पुराना, बहुत बरसों पुराना कब्रस्तान है। तो यहाँ पे जो उनकी कब्र थी, जो दफन लोग हैं यहाँ पे, उनके कब्रों के ऊपर भी बहुत मलबा गिर गया, मट्टी पत्थर सब गिर गए और ये कब्रें भी यहाँ पे दब चुकी है। और हमारी प्रशासन से और पुरातन तत्व से ये गुजारिश विनंती है कि यहाँ पे जो किले की मरम्मत के लिए कम से कम प्रशासन कुछ ना कुछ ठोस कदम उठाए। आज बाळापूर येथील ऐतिहासिक जो किल्ला वारसा आहे या पुरातन विभागाचा, त्या किल्ल्याचं एक बुरुज कोसळला आहे। आज सकाळी जवळपास 11 वाजताची घटना आहे आणि त्या घटनेमुळे या ठिकाणी बऱ्याचशा कबरीसुद्धा आहे आणि हा एक ऐतिहासिक किल्ला आहे। या किल्ल्याचं बुरुज पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात आवाज आला आणि बरेचसे लोक इथे जमा झाले होते आणि ते या ठिकाणी हा ऐतिहासिक किल्ला असून या ऐतिहासिक किल्ल्याची तात्काळ दखल घेऊन त्या किल्ल्याची दुरुस्ती करण्याची मागणी या ठिकाणी लोक करीत आहे। अशा पुरातन आणि ऐतिहासिक वास्तू जपण्याच्या वावड्या उठवल्या जात असताना अक्षरशः सध्या बाळापूरच्या या किल्ल्यात उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालय असे 3 कार्यालय आहेत। त्यामुळे येथे येणार जाणाऱ्यांची वर्दळ असते। बुरुज ढासळताना सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही। पुरातत्व विभागानं किल्ल्याची कुठलीही काळजी न घेतल्यामुळे बुरुज ढासळल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे। जिथे बुरुज ढासळला त्याच ठिकाणी कब्रस्तान आहे। अशा परिस्थितीत त्या ठिकाणी लोक जमले असते तर मोठी जनहानी झाली असती। जनमत लाईव्ह न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट, अकोला।